नमस्कार मंडळी. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले. तर आमच्या इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे. आभाळ असं पावसाने मस्त भरून आलेलं आहे. काही खूप सुटलेलं आहे. झाडं अशी खूप हलायला लागलेली आहेत. तर तुम्हाला मी दाखवतेच आहे तर झाडांची कशी हालचाल चालू आहे ती. घराच्या भोवतीही खूप झाडे आहेत, तेही तुम्हाला दाखवतेच आहे मी. इथे हे बघा किती उंच ते झाडे आहेत ते. तर राशीला आणि आरवीला संध्याकाळी फोडणीचा डाळ भात खावासा वाटला, त्यामुळे मी संध्याकाळी फोडणीचा डाळ भात बनवणार आहे. तर मी ते 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घातलेली आहे आणि ते टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, चिरलेला कांदा, लसूण. तर आपण खडा मसाला म्हणून मी इथं लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे. तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत, हळद ही घेतलेली आहे. इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे. इकडे एका पातेल्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे डाळ तांदूळ मी धुवून घेणार आहे. तर मी 1 चमचा इथे तेल वापरलेलं आहे. तर प्रथम मी इथं लवंग दालचिनीची पूड टाकलेली आहे. तर आता जिरे आणि धने 4 दाणे टाकलेले आहेत. सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. इथे कढीपत्ताही घातलेला आहे. आता इथे कांदा आणि टोमॅटो पण घातलेला आहे. इथे लसूणही टाकलेला आहे. तर इथे आपला आता फोडणीचा डाळ भात तयार झालेला आहे. असा छान वासही येतोय. तुम्हीही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. तर इथे मी प्लेटमध्येही काढून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा आपला फोडणीचा डाळ भात किती छान दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतोय. तर तुम्हाला माझ्या पद्धतीचा डाळ भात करून बघा. आवडल्यास मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.